रत्नागिरीतून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा आता जाणवू लागलेल्या आहेत। रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावामध्ये पाण्याचा पहिला टँकर धावलेला आहे। रत्नागिरी तालुक्यातल्या 5 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। सोमेश्वरच्या पाळंदवाडी इथं गुरववाडीमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। दरम्यान रत्नागिरीतून पाणी टंचाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी। पाहूयात। कोकणाला सध्या पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत आणि कोकणातल्या वाडी वस्त्यांवरती आता टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। रत्नागिरी तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये 25 वाड्यांमध्ये जे आहे ते टँकरने सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरी शहरानजीकच्या सोमेश्वर गावामध्ये। या सोमेश्वर गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई अशी सध्या सुरू आहे। हीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक वाडी वस्त्यांवरती सुरू आहे। प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। आपल्यासोबत इथल्या महिला आहेत। दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये होतं, पण यावर्षी तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच नदी आमच्या म्हणजे नदीचं पाणी बाधित झालं खाऱ्या पाण्याने, आणि त्यामुळे इथे आपल्याकडे नळपाणी योजना आम्ही चालवू शकत नाही।